नेहमी आपण महिला सबलीकरण, सशक्तीकरण ह्याविषयी बोलतो, पण बऱ्याचदा असं जाणवतं की म्हणजे तुम्ही तर करता आहात, पण समाजातले इतर जे लोक आहेत ते पुढे येऊन फारसं त्या बाबतीत काही करत नाहीत. पण आता सरकारने उमेदच्या माध्यमातून हे जे इनिशिएटिव्ह सुरू केलेले, हा जो उपक्रम आहे, तुम्हाला असं वाटतं की इतका स्तुत्य आहे आणि आता तो सुरू झालाय आणि ज्या पद्धतीचा रिस्पॉन्स आलेला आहे, असं वाटतं की अजून तो उत्तरोत्तर आणखीन वाढत जाईल आणि उमेदचा हा जो परिवार आहे तो असाच द्विगुणित होत जाईल. मला तुम्हाला विचारायचं, या उपक्रमाविषयी तुम्हाला काय वाटतं, कारण आता तुम्ही या परिवारात ज्युरी म्हणून सामील झालेला आहात. खरं सांगू का, मला सुरुवातीला म्हणजे ज्या वेळेला मी ज्युरी म्हणून माझी नियुक्ती झाली, मी आभार व्यक्त करेन यासाठी की ज्युरी म्हणून नव्हे, तर मला जो अनुभव मिळाला या शूटिंग दरम्यान या सेटवर खूप काही शिकायला मिळालं. म्हणजे फक्त सेटवरच नाही तर या महिलांच्याकडून खूप शिकायला मिळालं. कारण मी एक महिला गृहउद्योग चालवतो, म्हणजे मी फक्त एक मॅनेजमेंट करतो. माझी मिसेस आहे, भावाची मिसेस आहे, आई आहे, किंवा अशा आमच्या अनेक महिला आहेत की त्या एकत्र येऊन सगळं काम चालू आहे. पण मी अनेकदा काय बघितलं ना की फक्त गव्हर्नमेंटच्या योजना फक्त घेण्यासाठीच फक्त व्यवसाय केला जातो, अशा गावोगावी मी ऐकलेलं आणि बघितलेलं एक उदाहरण आहे. पण इथं आल्यावर हे समजलं की अगदी गडचिरोलीपासून भंडारा, गोंदिया किंवा अगदी ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, कुठनं महिला आल्या, काय सांगून गेल्या. मला खरंच असं वाटतं की मी खरंच ज्युरी म्हणून त्या कॅपॅबिलिटीचं नाही आहे जे त्यांच्याकडून मला ऐकायला मिळालं, शिकायला मिळालं. अनेक अनुभव मिळाले, इतके खतरनाक अनुभव होते ना, म्हणजे माझ्या अंगावर आत्ताही काटा आला आहे की खरं सांगू का, उमेद अभियान हे महाराष्ट्रातलं वन ऑफ द बेस्ट पहिलं अभियान नव्हे, हे एक ऐतिहासिक एक वेगळंच काहीतरी मला असं वाटतं याचं स्ट्रक्चर आहे. मी नाही शब्दात व्यक्त करू शकत. खूप सुंदर आहे. थँक्यू. आणि आमची पण अशीच इच्छा आहे की तुम्ही जसं म्हणताय की हाच खरं तर सगळा अनुभव शब्दात मांडता येण्यासारखाच नाही आहे.